या मंदिराशी काहीतरी संबंध कोणाशी तरी जुडलेलं आहे. पण ठीक आहे, जे माझी जुने आहेत ना. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आज आहे आमची अॅनिव्हर्सरी, म्हणून मी आज ऑफिसला गेलो नाहीये. पण काल बोलली सुट्टी घे, तर डायरेक्ट सुट्टी घेतली आहे. आणि आज संकष्ट चतुर्थी सुद्धा आहे. आणि आता वाजले टाइम करेक्ट 11 वाजले. तर कोणाला म्हटलं पहिला अॅनिव्हर्सरी असल्यामुळे पहिला आपण देवदर्शन करूयात, गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊयात, दर्शन करूयात. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहेत ब्रेकफास्ट करण्यासाठी. तिकडे पनूला प्रत्येक व्यक्ती मूग डाळची भजी आवडते, तिकडे जाणार. त्यानंतर घरीच येऊन आम्ही आमचा टाइम स्पेंड करणार, थोडीशी गप्पा मारणार. आणि एक गिफ्ट सुद्धा घेतलाय मी. तो गिफ्ट मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेल, जेव्हा केक मी ऑर्डर करेल. त्यासोबत केक आणि गिफ्ट कोणाला सोबत देईल. तर ठीक आहे, आजच्या पूर्ण दिवसाच्या शेड्यूल मध्ये तुम्ही सोबत राहा आणि आम्ही काय काय करतो, कसं करतोय ते नक्कीच बघा. तर चला भेटूयात लवकरच, भेटूयात. चला माझ्यासोबत. रेड साडी, वा वा, खूप मस्त दिसते. साडी घालते तेव्हा मी तर पागल होतो. काय, अरे खरं बोलतोय, येईल छान दिसतं ना. बघा तुम्ही कमेंट करून सांगा, कोणी छान दिसते की नाही. मी पण खूप ऊन आहे. 11:15 वाजले. या गर्दीमध्ये आम्ही जातो आता बाहेर. There is special place. या मंदिराशी काहीतरी संबंध कोणाशी तरी जुडलेलं आहे. पण ठीक आहे, जे माझी जुने आहेत ना त्यांना माहिती आहे. तुम्ही मस्त नाही बाबा, मी नाही होणार. मी तर फक्त मजा घेईल. तुला भान नसतो ना. पण इकडे आल्यामुळे खूप काही मेमरीज जागा झाल्या म्हणजे असं वाटतं. अरे मेमरीज नाही का, टीचर्स या मंदिराने खूप काही दिलंय ग. खरं म्हणतोय, माहिती आहे मला. खरंच खूप विषय नाही काय बोलते आता ही काय 2 मीटर सुंदर आहे. आणि आपले जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल की या मंदिराची स्टोरी किंवा स्टोरी नाही, हा प्लेस. या मंदिराशी तुझं काय कनेक्टेड होत, कोणता प्रसंग कनेक्टेड होता? काय बोलायचं. ओके ओके ओके, काय काय चाललं काय? आपण डायरेक्ट नाश्ता करायला जाऊयात. पण आम्ही नाश्ता करायला परत 11:15 वाजले. तिकडे भेटेल की नाही नाश्ता, भेटेल का पैसे का काय माहिती, चला भेटते की नाही बघायला. भेटेल की नाही मिळेल की नाही माणूस भेटतो. माझा ग्रामरचा इश्यू आहे. उन्हात आम्ही आलो तिथे नाश्ता करायला. आणि काय झालं, गाडीच नाही इकडे. कदाचित आज सुद्धा माहिती नाही का गाडी नाही किंवा आली नसेल किंवा आम्ही लेट झालं 12:15 वाजेकडे. कारण आम्ही कधी एवढ्या तिकडे नाश्ता करण्यात आलो नाही. जेव्हा पण आले 10-10:30च्या आसपास आले. काय माहिती नाही, आली नाहीये किंवा आलेच नाहीये की येऊन गेलेत. आता काय नाही कुठे ऊन कडायचं धडाबा व्हायचं पण असं किती बोलला ना. चला तुला काय वडापाव व्हायचंय बोला. वडापावकडे 5 बसतील तिकडनं पुढे जा. बस स्टॉप रेल्वे आहे ना, तिकडे जा. तिकडनं लेफ्ट मारा. तिथून पण जाऊ पण काम नसतं. लेफ्ट मारा पुढे जाऊन. का कुठे आहे तुम्हाला? एकाला हेल्प केली, मंदिरात जाऊन आले. बरोबर हे कसं गुन्हा भावाने म्हणून मी घरी सोडलंय आणि मी लगेचच बाहेर निघालो. का बाहेर निघालो तुम्हाला आठवत? म्हणजे 5,000 रुपये चॅलेंज केला तुम्ही. जर 5,000 रुपये मध्ये 10 मिनिटं शॉपिंग करायची होती, त्यामध्ये लास्टला पण मी बोलली मला टॉप पाहिजे, मला टॉप पाहिजे. ते मी घेतला होता कारण 10 मिनिटं संपली होती. तर तोच टॉप घेण्यासाठी मी जातोय व्हिडिओमध्ये. कारण तिला खूप टॉप आवडला, तर ती माझ्या खूप मागे लागली होती. मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे तुला असतं तो टॉप घेऊन एक अॅनिव्हर्सरी गिफ्ट देऊयात. मला पाहिजे म्हणलं चला जाऊन घेऊयात. आता ती खुश होईल ते टॉप बघूनच, कारण तिला तो टॉप खूप रस्ता आवडलेला. कुठे टॉप लावला तो टॉप आता दिसत नाही मला. आणि तो टॉप भेटला नाही तर कोण मला शेअर येणार आहे. इकडे होता कुठे तो. हा भेटला. हा आय थिंक हा असेल. नाही यार आपण एक भेटलाय जो कोणाला पाहिजे टॉप भेटलाय. आता बघूयात बोर जाऊन रिएक्शन लावून होती व्हिडिओ. पण याने दिले मला. थँक्यू बाई, शोधून दिला. टॉप भेटत नव्हता. थँक्यू सो मच. टॉप नव्हता स्टॉक मध्ये. सर्व स्टॉक त्यांनी भरून ठेवलं होता. पण जो काउंटरला होता तो आपला सबस्क्रायबर मिळाला. काय सांगितलं दादा असं सीन आहे
टॉप कुठून काढून दिला काही माहिती नाही, काही आयडिया नाही मला, पण बस माझं काम झालंय. आणि थँक्यू दादा, तू व्हिडिओ बघत असेल तर खूप खूप धन्यवाद. त्या टॉपच्या मागे किती बायकोला लोक फुलले माझं, मला पाहिजे मला पाहिजे. आता बघूयात किती घालते की घालते की नाही ते. ही पिशवी आहे ना, मला घरात जाऊन लपून ठेवावं लागणार आहे. संध्याकाळी जेव्हा केक घेऊन येईल ना, तेव्हा कटिंग करच्या वेळी तिला हे देईल आणि आपण तिला घालून पण दाखवा सांगू की आपण जे पण एक आणखी एक गिफ्ट सुद्धा आहे. आणि हे त्यांना चेक करा सांगू कोणाला कसं वाटतंय, ती जेव्हा सूट होते की नाही. तर आयडिया येईल आपला. साईजचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो असं मला वाटतं, पण ऑप्शन नाही, एकच भेटलंय. मस्त रेडी झालोय. आणि जर कालचा ब्लॉग तुम्ही जर पाहिला असेल, 500 रुपये आम्ही पूर्ण बीचवर डिनर केलंय आणि खूप छान असा रिस्पॉन्स आलाय. तर तुम्ही ती व्हिडिओ पाहिला असेल तर जाऊन नक्कीच बघा. आणि आता 8:55 झालेत आणि आता मी जातोय बाहेर डिनर करण्यासाठी. पनूला आणि मला स्पेशली पास्ता खायचा मन झाला, तर तिला म्हटलं डिनर नको करू, बाहेरच जाऊयात आपण डिनर करण्यासाठी. आणि तुम्हाला बोललो होतो ना, पनूसाठी काहीतरी घेतलंय मी. हे बघा, इतर पिशवी आपली घरात होती तीच आहे, त्यामध्ये एक गिफ्ट आहे बघा. त्यामध्ये गिफ्ट आहे. आता ते पनूला गिफ्ट देऊयात आपण पहिला, आणि तिला आवडेल की नाही माहिती नाही. हा आवडेलच, ऑब्व्हियसली आवडेल, कारण की हे तिचीच चॉईस होती. खूप टायमापासून मला बोलत मागे लागली होती, मला ड्रेस पाहिजे मला ड्रेस पाहिजे. आणि हा ड्रेस हनुमान जयंती होती जेव्हा दांडीला, तेव्हापासून तिने मला लिंक शेअर करून ठेवली होती. आणि मी आत्ता हा मागवला ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर. तर बघूयात तुला आवडतो की नाही. परत आले रेडी तू? हा चल ये. हे घे तुझं गिफ्ट. तुझ्यासाठी गिफ्ट. तुला काय नाही आणलं? मी तर तुला काय नाही आणलं? काही नको बाबा माझ्याकडून, काही नको मला तुझ्याकडून. काय बघ चेक कर, आवडेल की नाही मला माहिती नाही. हा ड्रेस फायनली तू केला. मग कधीच ऑर्डर करणार होतो, पण करू 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 करू. चल आता हा ड्रेस कधी ऑर्डर केला मग? कधी ऑर्डर केलाय? 2 दिवस आधीच ऑफिसला आला होता. मला कसं नाही माहिती? बॅग पण होतं ना, आणि बॅग म्हणून काढलंच नाही. लबाड आहे रे तू. अरे मग ठेवावं लागतं सर्व गोष्टी लपून, सर्व गोष्टी दाखवायची नसतात. गिफ्ट गिफ्ट सारखं असतं. घालून बघ, होईल घाला. पॅकिंग आहे रे. 1 2 3 4 असं. ऍक्च्युली मी ऑफिसला ओपन केला होता तो, पण म्हटलं आणि कपडे आहेत, कपड्यांचा काही भरोसा नाही म्हणून मी ऑफिसला चेक करून बघितलं होतं, व्यवस्थित आहे. आता फक्त तू घालून बघ. चल रेडी हो, तू हा ड्रेस घालून चल. आता अल्टर करावं लागेल रे. का मोठा आहे का? नाही, थोडस हात वगैरे लूज वाटतायत. पण छान आहे. छान आहे का? लास्ट ड्रेस होता ना, हाच पाहिजे होता. टायमापासून. हो हो चल कुठेतरी नेक्स्ट टाइम आपण बाहेर जाऊ तेव्हा घालणार मग. चालेल, ठीक आहे चालेल. चल निघूयात आपण आता. थांब ना 1 मिनिट. काय निघूया करतो? काय झालं? आला मोठा. काय आणते? कुठे चाललीस तू? अंधारात चालली कुठे किती तरी. लवकर? काय आणते आता काय माहिती नाही. हो घे. तुम्हाला पण काय आणलं तू आजकाल सरप्राईज द्यायला शिकली मला. काय 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 पकडू दे जरा, कॅमेरा पकड बघू दे तू काय घेतलं माझ्यासाठी. हो 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 वा. ती भरपूर टाइम ब्लॅक टी शर्ट नव्हतं माझ्याकडे, पण तू फायनली मला ब्लॅक टी शर्ट दिला. तर घाल. मस्त आहे मस्त. आता आमच्या ऑफिस ट्रिप जाणार ना. अच्छा, म्हणजे मी ट्रिप साठी तुला घेतली? तेव्हा नाही, ट्रिप साठी नाही, पण तेव्हा युज करेल मी. छान आहे छान आहे मस्त. अजून आहे दुसरा काय? हो 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 झाली माझी ट्रिपचे खर्च, पैसे वाचले, ट्रिपची शॉपिंग झाली माझी. या मस्त करा ना. माझी चॉईस आहे. हो हो तुझी चॉईस तर मी पण आहे का? नाही काय तुझी चॉईस तर मी पण आहे. छान शर्ट आहे मला पण. चल आता हाच घालतो मी शर्ट. घाल ना. घालू ना. व्हाईट शर्ट घालण्यापेक्षा परून दिलेलं ह्याच कपड्यात रेडी होतं. 2 मिनिटं दे, लगेच रेड चेंज करतो. आलो एक शर्ट चेंज करून. कसा वाटत शर्ट? एकदम परफेक्ट. तेच आयडिया की लहान होते नाही ना? एकदम परफेक्ट साईज. कसं वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा नक्कीच. तर ठीक आहे चला पटकन जाऊयात आपण डिनर करण्यासाठी. 9 वाजलेत आणि आता कधी येते माहिती नाही. आणि उद्या ऑफिसला जायचंय बाबा मला. आज सुट्टी घेतली, उद्या ऑफिसला जायचंय. खूप सारं कामं राहिलेत. तर चलो पटकन जाऊयात. ए बाई चल. काय करते तू? 2 मिनिट. चला बाईक घेऊयात. तुला बाईक वर फिरतो, ओला नाही. हो नेहमी बोलतोय ओला ओला करतोय, आज पण ओला बाईक वर फिरतो आपण. चलो पटापटा जाऊया. फायनली पोहोचलो स्टोन वन मध्ये. चलो आता मस्त पास्ता खाऊयात. भरपूर दिवसापासून पास्ता खाल्ला नव्हता.
तिथे खाऊन बसणार. जेव्हा इथे पण लाईट गेली. जेव्हा जेव्हा रात्री ब्लॉग करतो ना आपण, त्या दिवशी घरी बघितली व्हिडिओ, तेव्हा पण लाईट गेली, आज पण लाईट. काय पण आपला नशीब अंधारात. आज तू ऑर्डर होते देख कधी दिलं ते लवकर लवकर स्टोनवरची ऑर्डर तू घे. आज पास्ता ठेवायची का तुझे ते जेव्हा पण येतो तेव्हा पनू मलाच ऑर्डर द्यायला होते. आज पनू ऑर्डर देईल तेच खाणार आपण. जागा चेंज केली आम्ही, इथे मागे बसले होते पण आता हा टेबल रिकामा झाला, इथे बसलेत. काय बघते पास्ता काय ऑर्डर केला आपण? चिकन पॉपकॉर्न. भरपूर दिवसापासून इथं खायची इच्छा होती, म्हटलं चला ऑर्डर करूया. माझी इच्छा होते म्हणून खातो काय? पॉपकॉर्न खायचं. हा म्हणजे मग कॅन्सल करू? कर, हिंमत आहे तर तुझ्या. हिंमत आईच्या बघितलंय धमकी, बघितलं धमकी यार. चिकन पॉपकॉर्न चालेल. चल खाऊन घे. खाणार ना? मी खाणार भाई, खाऊन घे. मस्त पॉपकॉर्न आहे. चिकन पॉपकॉर्नची जी टेस्ट आहे ना, कशा एक नंबर आहे ना. तो आता खाते का? मी खाऊन झाला. एक नंबर म्हणजे सुपर टेस्ट आहे. गहम एक नंबर. नाही आमचा पास्ता सुद्धा आलाय. असं प्लेट भरलाय ना त्याने, असं वाटतं घरी जेवायला बसलेच. त्याला बोला मी टाक एका प्लेटमध्येच 10 वेळा तर द्यायची गरज नाही. मस्त प्लेट भरून घेतलंय. चलो. आणि इकडचं पास्ता म्हणजे एक नंबर. पालघरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल तर स्टोन ओनचा पास्ता कसा भारी लागतो. खाऊ नको ये ना लवकर. अरे येत पण नाही रे. एक नंबर चांगला आहे. गाव तुला पास्ता आवडतो, चांगला गोष्ट आहे. चांगला आहे. काय बोलला? तुला आवडेल, चांगलं आहे. असं टेस्ट तो टँगो फ्लेवर आहे ना. पॉपकॉर्नची टेस्ट वेगळी होती आणि याची टेस्ट वेगळी आहे ना. आता आमचं खाऊन झालंय. कसा होता पास्ता? आवडला की नाही आवडला? जेन्युइन रिव्ह्यू. ओके. आजचा पास्ता खरंच मी तुम्हाला आधी बोलतो की इथला ऑर्डर केलेलं आणि चिकन पॉपकॉर्न मी ऑर्डर. अरे वा, सगळं खाल्लं आणि मी कसं ठेवलं. हा थोडा सॉसेस तर राहणारच ना. बाकी तर बघ सर्व एक पण पास्ता नाही, थोडंफार असेल ना. कसं नाही. चला आता जातो इथनं, बिल पे करतो आणि डायरेक्ट बिल देईल ना तोच. दे. चालेल मी टाकली. काय दिलं तुला वेळ काढून? दिली मला, दिली. इकडे चला जातो आता. पहिले आईस्क्रीम खायला ना, तर जातो आम्ही आता आईस्क्रीम खाण्यासाठी. कुठे जायचं आईस्क्रीम खायला? अरे म्हणजे पाचबत्तीवर किंवा आपल्या शॉप, आपल्या इथे बस स्टँडच्या इकडे असतो तोच फालुदावाला. कुठे काय ते चालू ना फालुदावर की पाचबत्तीवर जायचं? चल ना बघू तर. हे की तुझे अंजीर नाही. अंजीर कोणतं आहे? हे अंजीर शेक आहे बघा. अंजीर शेक आणि माझा बादाम शेक. आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही पाहिलं असेलच. मस्त पोणीसोबत मी पूर्ण दिवस टाइम स्पेंड केलाय. उद्यापासून पुन्हा मी ऑफिस जाणार आहे. पण पुन्हा म्हणजे एखाद दिवस सुट्टी घेतलेली, उद्यापासून पुन्हा ऑफिस जातोय मी. त्यानंतर आजच्या पास्तापर्यंत पोट हे बघा, हे अजूनपर्यंत इथपर्यंत होतं. पण लाचा बदाम शेक पिला ना आता इथपर्यंत आलाय. त्यामध्ये प्लस पनूने अंजीर जे घेत होतं, पनूने अंजीर पण पिला नाही, तोही मलाच प्यायला लागला. त्याचं ओव्हर झालंय. भेटूयात असं छान अशा ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.